नमस्कार। आज आपण 2 वाटी पाण्यामध्ये 1 वाटी रवा घालून नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी मस्त कुरकुरीत रेसिपी बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये 2 वाटी पाणी घ्यायचं, थंड नॉर्मलच पाणी घ्यायचं। आता यात 1 चमचा जिरं घालायचं, 2-3 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या। त्यानंतर मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेते। चिली फ्लेक्स नसेल तर हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घाला। चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि आता यात 1 वाटी रवा घालायचा। ज्या वाटीने 2 वाटी पाणी मोजून घेतलं त्याच वाटीने 1 वाटी रवा घ्यायचा। रवा आता पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि थोडी कोथिंबीर सुद्धा घालायची। बस एवढेच साहित्य आपल्याला ह्या रेसिपीसाठी लागणार आहे। तर 2-3 मिनिटं मी चांगलं मिक्स करून घेतलं। आता हे भांडं गॅसवर ठेवायचं आणि रवा शिजवून घ्यायचा। गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आणि हे एकसारखं हलवत राहायचं, घट्ट होऊ द्यायचं। 2-3 मिनिटातच मिश्रण घट्ट होते। घट्ट झाल्यावर सुद्धा हे असं एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर यात गोळे होऊ शकतात। 2-3 मिनिटातच हे मिश्रण घट्ट झालं आहे, याचा गोळा बनला आहे, मिश्रण कढई सोडायला लागलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनिटं हे लो फ्लेमवर वाफवून घ्यायचं। 2 मिनिटांनंतर पाहूया, मी गॅस बंद करून घेतला होता। मिश्रण आता तयार झालं आहे। खूप जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त वाफवून घ्यायचं। मिश्रण गरम असतानाच प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्यासाठी प्लेटला मी आधी तेल लावून घेते। सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्या आणि हे मिश्रण यामध्ये काढून घ्यायचं। हे थोडं गरम असतानाच अशा प्रकारे हाताने प्लेटमध्ये थापून घ्यायचं। खूप गरम असेल तर ओल्या हाताने हे थापून घ्या। हे आता थोडं थंड झालं की चाकूने हे कट करून घ्या। मी याच्या चौकोनी वड्या पाडून घेते। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे कट करून घ्या। शंकरपाळ्यासारखे कट करू शकता किंवा त्रिकोणी आकारात कट करून घ्या किंवा या मिश्रणाचे गोल गोळे सुद्धा बनवू शकता। आता हे 10 मिनिटं थंड होऊ द्यायचं आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या काढून घ्यायच्या। आता 10 ते 15 मिनिटांनंतर पाहूया। बघा ह्या लगेच निघत आहेत, प्लेटला अजिबात चिकटल्या नाही आहेत, तुटल्या सुद्धा नाही आहेत। ज्या आकारामध्ये आपण कट केल्या होत्या तशाच ह्या वड्या आहेत। आता ह्या वड्या मी तळून घेते। ह्या वड्या तुम्ही न तळता शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये कढीपत्ता, मोहरी, तीळ घाला आणि फक्त ह्या फ्राय करून घ्या। म्हणजे कमी तेलात सुद्धा हा नाश्ता खूप छान तयार होतो। पण मी फ्राय न करता तळून घेणार आहे। तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं। थोडंसं मिश्रण टाकून आधी तेल तापलं आहे का चेक करून बघा। तेल चांगलं तापलेलं आहे। आता एकाच वेळी 4 ते 5 वड्या तळून घ्यायच्या। ह्या तळत असताना गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची, कमी गॅसवर हे तळायच्या नाही आणि ह्या सारख्या सारख्या पलटवायच्या नाही। एका बाजूने चांगले तळल्या गेल्या की मग पलटून दुसऱ्या बाजूने तळून घ्यायच्या। फक्त 2 ते 3 वेळाच पलटून घ्या। हा नाश्ता तळत असताना इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या। तेल चांगलं कडकडीत गरम असलं पाहिजे आणि गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा, कमी करायचं नाही। मी सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही हा नाश्ता तळून घेतला तर तो अजिबात तेलकट होत नाही, मस्त कुरकुरीत होतो। वड्या तळून झाल्या आहेत, सुंदर रंग आला आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। अशाच प्रकारे हा सगळा नाश्ता तळून घ्यायचा। झटपट 10 ते 15 मिनिटात हा नाश्ता तयार होतो। बघा आतमध्ये सुद्धा खूप पोकळ आहे। हा तुम्ही केचप सोबत खा किंवा कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता। मी असे काही बॉल्स सुद्धा बनवून घेतले आहे। अशा प्रकारे काही बॉल्स बनवले की मुलं खूप आवडीने खातात, त्यांना हा आकार आवडतो। तर मुलांच्या संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी 10 ते 15 मिनिटात तुम्ही त्यांना हा नाश्ता बनवून देऊ शकता किंवा कधीतरी असंच कुरकुरीत खायची इच्छा झाली तर हा नाश्ता बनवून बघा। खूप छान होतो, पटकन तयार होतो, बनवायला पण सोपं आहे।